डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत आमचे देवापेक्षा मोठे देव आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणजे घटना लिहिली, त्या घटनेमध्ये आज दलित समाज जो गावाच्या बाहेर होता, त्या घटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची जनता, दलित समाज असेल, मागासवर्गीय सर्व समाज आज गावामध्ये आलेला आहे. पण मला एक असं वाटतंय की अमित शहा गृहमंत्री पदाला लायक आहे का नाही ही स्वतः त्यांनी त्यांची पात्रता ओळखली पाहिजे. कारण की संविधानिक पदावर बसलेला जर गृहमंत्री एक लाजिरवाणी गोष्ट बोलत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानावर संसद चालत असेल, कायदा चालत असेल, त्यावरच जर उपयोग होत असेल, तर मी म्हणतो अमित शहा सारखा एकदम बुद्धिहीन नेता, स्वतःला भाजपचा नेता हा मी कुठं जगातही पाहिला नसेल. बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाची अस्मिता नसून हे सर्व बहुजन समाजाची अस्मिता आहे. कुठलेही महापुरुष असू द्या, हे सर्व कुठल्याही जाती धर्मासाठी, एका जाती धर्मासाठी त्यांनी काम केलेलं नाही, सर्व बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे. सर्व बहुजन समाज डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे ते देशाच्या महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांची तुलना करणं म्हणजे मूर्खपणा माझ्या हिशोबाने. आणि आज जे संविधान त्यांनी लिहिलेले तसं ती घटना बदलत आपल्या इलेक्शनच्या आधी चर्चा चालू होती की यांचे 405 घटना, तसं त्यांना वाटायला लागलं की आम्ही त्यांच्या पुढे जाऊ, मग ते समाजाने ते होऊन दिलं नाही, त्यामुळे बहुतेक त्यांच्या डोक्यात तो राग असेल. बाबासाहेबांची तुलना कुठेही होऊ शकत नाही. एक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणून देशभर त्यांचा उल्लेख आहे. फक्त संविधान लिहिणे इतक्या पुरतेच बाबासाहेब मर्यादित नाही, तर बाबासाहेबांनी देशासाठी अनेक जी मूल्य आहेत, जी फाळणीच्या वेळेची असतील, कृषी संदर्भात असतील, स्त्रियांसाठी जे धोरण असतील, असं बरंच कार्य बाबासाहेबांनी केलेले आहे. आणि अशा महान व्यक्तिमत्वाबरोबर बोलत असताना अमित शहाने हे वक्तव्य करायला नको होतं, त्याची देवाशी तुलना करायला नको होती. युएमचा विषय काढला, जनतेने यांना स्पष्ट नाकारलेले. त्यांची जागा उद्धव ठाकरेला या जनतेने दाखवली, ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या बापाच्या विषयाची गद्दारी केली. आता नाचता येणार अंगण वाकडा अशा प्रकारची भूमिका त्यांची झालेली आणि ती युएमवर या ठिकाणी सांगतात. त्या वाचाळवीरांनी यांची शिवसेना संपवली, संजय राऊतांनी शिवसेना संपवली आणि या ठिकाणी बाहेर यायचं, अमित शहा साहेबांवर टीका करायची, यांच्यावर टीका करायची, अंधारात जाऊन उद्धव साहेब त्यांच्या पाया पडतात. अमित शहाच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहे? अमित शहाच्या अमित शहा शिंदेनी अमित शहा निषेध का केला नाही? अमित शहा यांच्या वक्तव्याचा विषय झाला पाहिजे, पर्यास या ठिकाणी केलेला आहे. फडणवीस यांनी त्या परभणी बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करतो, त्याला देवेंद्र फडणवीसांनी मानसिक संतुलन बिघडलेला तो व्यक्ती होता, मनोरुग्ण होता, अशा प्रकारची सर्व विधान भवनात केलेली आहे. एकनाथ शिंदेनी का निषेध केला नाही? काल ते रेशीम बागेत जाऊन म्हणले की मी शिवसेनेच्या आधी मूळचा संघाचा आहे. संघाच्या विचारात असलेला हा एकनाथ शिंदे याने अगोदर दिशाभूल केली की मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, पण काल त्याच्या तोंडून खरं वाक्य बाहेर पडलं की मी सर्वात आधी मी संघाचा कार्यकर्ता आहे, हे उघड झालेलं आहे. त्याच्यामुळे बाळासाहेबांचा विचार करण्याचा मुद्दा येत नाही. उद्धव साहेबांनी वडिलांशी गद्दारी केली नाही, उलट खाल्ल्या मिठाला हा लाथ मारणारा निघाला, गद्दार निघाला. जनता ह्याचा हिशोब नक्की करेल, वेळ जाईल. आजचं आलेलं सरकार हे 100% युएमच्या निर्णयावरच आलेलं आहे, हा देशभराचा आरोप आहे. देशातून त्या महिलेला एवढं बेदमपणे मारहाण करण्यात आलं, त्या महिलेला एवढं बेदमपणे मारहाण केली, पोलिस तिच्या पायांवरती उभा राहिले, वच्छलाबाई मानवतीच्या, आणि मग तिला एवढी बेदम मारहाण केली. संविधानाला विश्वास दिला, म्हणजे त्यांनी संविधान फोडले म्हणजे असं काय त्यांनी पाप केले. त्यामुळे तुम्ही आणि देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितले की तो मनोरुग्ण आहे, आणि परत तेच सांगतात की त्याला पश्चाताप होतो. मनोरुग्णाला कुठे पश्चाताप होतो? बाबासाहेब आम्हाला 33 कोटीपेक्षा जास्त बाबासाहेब महत्वाचे वाटत ना. आम्हाला पाणी सुद्धा संघर्ष करा, ज्यावेळेस आम्हाला पाणी प्यायचं होतं ना, ते पण आम्ही संघर्ष पाणी पिलेलो आहे. प्रत्येक गोष्टीला आम्ही संघर्ष केलेला आहे. आम्हाला बाबासाहेब आम्हाला देवापेक्षा मान वाटतात ना. मग आम्ही 100 वेळा म्हणू काय, 500 वेळा म्हणू काय, मग ते ठरवणारे तुम्ही कोण? मग तुम्ही घ्या ना, 10 वेळा देवाचं नाव घ्या, 700 वेळा तुम्हाला स्वर्ग विकू द्या, जावा ना.
तुम्ही घ्या. मग मला एकच सांगायचं की 10 स्वर्गाचं देवाचं नाव घेऊन जर स्वर्ग मिळत असतं, हे साधू योगी विगी हे सगळे कशाला राजनीतीत आले? बसून तिकडे मठात जाऊन मग करून ते कुठं आलेत? विधान भवनात आलेत, लोकसभेत आलेत, राज्यसभेत आलेत. हे साधू कशाला आले तिथं? साधूंना तर देवाचं एवढं त्यांना तुंतून वाजवायचंय ना, मग देवाचं गुणगान गाऊन त्यांनी मठातच बसतात, तरी लोकसभेत यायचंच नाही ना. पुरुषा बोलल्यानंतर पात्रता बघायची. देशाचे गृहमंत्री ऐका, बोलताना तुला माणसांनी थोडं विचार करून बोलायला पाहिजे. आता महेश चिवटे म्हणले की ते विपर्यास झाला त्यांच्या वाक्याचा, असू शकेल, तसंही नाही, परंतु माफी मागायला काय अडचण आहे. नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण दरवेळेस एका नवीन विषयावर चर्चा घडवून आणतो. दरवेळेस आपण आपले मार्गदर्शक संघर्ष न्यूजचे नासिर कबीर ज्येष्ठ पत्रकार यांच्या आपण दरवेळेस एका नवीन विषयावर मुलाखत घेत असतो. परंतु आजचा हा विषय संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या विषयावर आज आपण या ठिकाणी खरं तर या ठिकाणी करमाळा तालुक्यातले जे राजकीय मंडळी असतील किंवा इतर जे सामाजिक कार्यामध्ये जे काय मंडळी अग्रेसर असणारी मंडळी आहेत, त्यांच्या आज आपण जे परभणी येथे घडलेल्या जी घटना आहे त्या संदर्भात आणि अमित शहा यांच्या वक्तव्याविषयी आज आपण या ठिकाणी त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे सविस्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे सुनील भोसले, भीमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रमेश अण्णा कांबळे जे RPIचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी हनुमंत मांढरे पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, अजितदादा गटाचे ते या ठिकाणी एक कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप व ठाकरे गटाचे, शिवसेना ठाकरे गटाचे या ठिकाणी युवा सेनेचे तालुका अध्यक्ष शंभूराजे फरतडे हे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. तर आज आपण ज्या प्रकारे सांगितलं की परभणी आणि शहा यांच्या वक्तव्याचं नेमकं या पक्षांची नेमकी काय भूमिका आहे, ते काय या ठिकाणी त्यांचे विचार मांडतात हे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही वेळातच या ठिकाणी जे BJPचे गणेश चिवटे आहेत, भाजपा जिल्हा सरचिटणीस, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जॉईन करणार आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे पक्षाचे म्हणजे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे हे सुद्धा आपल्यासोबत काही वेळातच या ठिकाणी जॉईन होणार आहेत. तर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आता आपण सुरुवातीलाच ह्या सर्वच घटनांविषयी रमेश अण्णा कांबळे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडनं काही त्यांची प्रतिक्रिया हे जाणून घेऊया. अण्णा, आता आपण पाहिलं की अमित शहा यांच्या वक्तव्याचं जे आंबेडकर असं म्हटल्यानं फॅशन झालेले आहे आणि जर तुम्ही हेच जर ईश्वराचं नाव घेतलं तर 7 जन्माची प्राप्ती होईल, अशा प्रकारे अमित शहा यांच्या वक्तव्य केल्यामुळे कुठेतरी आता संपूर्ण राज्यभरात, देशभरात याचा कुठेतरी निषेध व्यक्त होतोय. काय सांगा? जी काल केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वक्तव्य जे आहेत ते निवळ त्याचा मी जाहीर निषेध करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत आमचे देवापेक्षा मोठे देव आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणजे घटना लिहिली, त्या घटनेमध्ये आज दलित समाज जो गावाच्या बाहेर होता त्या घटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची जनता, दलित समाज असेल, मागासवर्गीय सर्व समाज आज गावामध्ये आलेला आहे. हे अमित शहा जरी काय म्हणत असतील त्याच्या वक्तव्याचा निषेध करतच, तर आम्ही खास मानणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत. आम्ही कुठल्या देवा धर्माला मानणारे नाही. आणि आता ज्या प्रकारे आपण सांगत आहात की आम्ही बाबासाहेबांना मानतो, आम्ही कुठल्याही देवा धर्माला मानत नाही, परंतु जे RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तुम्ही सुद्धा RPIचे कार्यकर्ते आहात, परंतु राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वतः अमित शहा यांच्या कुठेतरी जे बोललेले आहेत ते चुकीचं बोललेलं नाही असं म्हणले, त्यांचं कुठेतरी समर्थन केलं दिसून येतं. नाही, काय झालं, त्यांचा एक गैरसमज करून दिला की अपप्रत शब्द झाला. अमित शहा बोलले की बाबा मी बोललोच नाही.
माझं काहीतरी पत्रकाराने उठवले, त्यामुळे आठवले साहेब बोलले. पण ही जनता बाबडी नाही. अरे जनतेमध्ये रोष पसरतो. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कुणी जरी बोलला तरी ह्या दलित समाजाचा लहान लहान कार्यकर्ता, 5 वर्षाचा 3 वर्षाचा कार्यकर्ता आवाज घेऊ शकतो. कारण बाबासाहेबच असे आहेत, या देशाची घटना लिहिलेली आहे. आणि बाबासाहेबांबद्दल जर बोललं असेल तर ह्या दलित समाज नक्कीच रस्त्यावर उतरणार आहे. जरी आठवले साहेब बोलले असतील, जरी परिचय झाला असेल, त्यांना गैरसमज करून गेलं. पण आठवले साहेबांपासून लक्षात आलं हे सरकार आहे बीजेपीचं. अत्यंत पूर्वी हा दलित समाज भाजपच्या विरोधात आहे. कारण भाजप कशामुळे म्हणतो की जी RSS आहे. आज RSS संघटना ही हेगडेकरांना मानणारी संघटना आहे. आज ते फक्त भाजप सांगू शकतात की आमचे हेगडेकर आहेत, तुम्ही तुमचे हेगडेकर असं ना तर कुणी असो, पण जे आमच्या समाजाचे एक दैवताला जर तुम्ही बोलला तर आम्ही रस्त्यावर उतरलेली माणसं आहोत. या ठिकाणी ज्या प्रकारे आता सांगितलं अण्णांनी की आम्ही रस्त्यावर उतरणार, या वक्तव्याकडे म्हणजे आता अमित शहा आणि परभणी या घटनेविषयी निषेध भीमदल संघटनेने केलेला आहे, काय सांगा? नाही, अमित शहा 75 वर्ष अमृत महोत्सव दिवशी पहिल्या दिवशी संविधानाबद्दल चांगले बोलले आणि दुसऱ्या दिवशी अचानक अमित शहा एकदम वादग्रस्त वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गाचं वक्तव्य केलं. हे चुकीचं आणि निंदनीय होतं. कारण की अमित शहाला कुठंतरी परभणीची घटना आणि युवा मिशन मध्ये जे आता घोटाळा झाला आणि निवडणुका जिंकल्या गेल्या, त्यामुळे काँग्रेस आक्रमक झालं, राष्ट्रवादी आक्रमक, विरोधक आक्रमक झाले. कुठेतरी पडदा ह्याच्यावर पडला पाहिजे आणि विषय हा विचलित झाला पाहिजे. ह्या उद्देशाने अमित शहानी काँग्रेसलाही बरोबर घेतलं आणि तमाम भीमसैनिकांना आणि महाराष्ट्र जनतेला बरोबर घेऊन त्यांनी वादळ वक्तव्य केलं. पण मला एक असं वाटतंय की अमित शहा गृहमंत्री पदाला लायक आहे का नाही ही स्वतः त्यांनी त्यांची पात्रता ओळखली पाहिजे. कारण की संविधानिक पदावर बसलेला जर गृहमंत्री एक लाजिरवाणी गोष्ट बोलत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानावर संसद चालत असेल, कायदा चालत असेल, त्यावरच जर ते वक्तव्य होत असेल तर मी म्हणतो अमित शहा सारखा एकदम बुद्धिहीन नेता, स्वतःला भाजपचा मला नेता हा मी कुठं जगातही पाहिला नसेल. आपण ह्या आता सत्तेचा एक घटक पक्ष झालेला आहात. आधी शरद पवार पक्षाकडे होता आपण, परंतु आता कुठेतरी अजितदादाकडे आपण गेला. सत्तेतील घटक पक्षाकडे आता आपण आहात. कशा प्रकारे या वक्त्याकडे पाहतात? वास्तविक पाहता देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संविधानिक पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीने असं महापुरुषांबद्दल वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. कारण महापुरुषाबद्दल बोलत असताना थोडस ताळतंत्रे बाळगून सामाजिक भान राखणं गरजेचं आहे. आताच ज्येष्ठ नेते अण्णा जे म्हटले बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलल्यानंतर जे दलित समाज रस्त्यावर येतो किंवा काय, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाची अस्मिता नसून हे सर्व बहुजन समाजाची अस्मिता आहे. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या वेळेस ज्या पद्धतीने मनुस्मृतीच्या आधारे अपमान झाला होता, तो अपमानाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेऊन ते मनुस्मृती रायगडाच्या पायथ्याशी जाळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती त्यांनी राख टाकली. आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणले होते महाराज आपल्या अपमानाचा बदला मी घेतलाय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाची अस्मिता आहे. हे कुठलेही महापुरुष असू द्या, हे सर्व कुठल्याही जाती धर्मासाठी एका जाती धर्मासाठी त्यांनी काम केलेलं नाही, सर्व बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे. सर्व बहुजन समाज डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलेलं आहे. पण आता आपण हे सर्व सांगत आहात, परंतु राष्ट्रवादी अजित पवार यांची राष्ट्रवादी कुठेही या संदर्भात आक्रमक भूमिका किंवा त्यांची अजित पवार सुद्धा किंवा जे काही प्रदेशाध्यक्ष असतील ते सुद्धा कुठेतरी याविषयी कुठेच भूमिका मांडताना दिसून येत नाही. भाजप सोबत आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. आपण पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची जी पुण्यतिथी झाली त्या ठिकाणी कृती संगमवरती अजितदादा गेले होते, बाकीचे कोण कोण नेते गेले होते, काय गेले होते हे सोशल मीडियामधनं सगळ्यांनी बघितलेलं आहे. आम्ही जरी त्यांच्या सोबत असलो तरी आम्ही आमचा पाठिंबा दिलेला आहे. आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. आपण नंतर शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा सुसंस्कृत महाराष्ट्र आणि तो महाराष्ट्र आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. या ठिकाणी आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे करमाळ तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप आहेत. अध्यक्ष, आपण पाहिलं तर आंबेडकरांच्या विधानाविषयी कुठेतरी आता संपूर्णतः जे काँग्रेस आहे संपूर्ण भारतामध्ये निषेध व्यक्त करत आहे. अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारणं असेल किंवा इतर म्हणजे प्रेत यात्रा किंवा या सर्वच काय असतील त्या सर्व काही काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन सुरू आहे आणि त्यांचे कुठेतरी राजीनामा द्या अशा प्रकारे आणि किंवा माफी तरी मागा अशा प्रकारे केली जात आहे. काय सांगा? आता पहिली गोष्ट म्हणजे जे आंदोलन चालू आहे आमचं पण खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचं नियोजन चालू आहे करमाळ तालुक्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहा जे बोलले आहे माझ्या हिशोबाने आता बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ते देशाच्या महाराजांचे दैवत आहे. त्यांची तुलना करणं म्हणजे मूर्खपणा माझ्या हिशोबाने. आणि आज ते संविधान त्यांनी लिहिलेले तसं ती घटना बदलायचं आपल्या इलेक्शनच्या आधी चर्चा चालू होती यांचे 405 घटना तसं त्यांना वाटायला लागलं की आम्ही त्यांच्या पुढे जाऊ. मग ते समाजाने ते होऊन दिलं नाही त्यामुळे बहुतेक त्यांच्या डोक्यात तो राग असेल संविधान बदलायला आलं नाही किंवा काय असेल त्याच्यामुळे त्यांच्या तोंडात ते वक्तव्य गेलं. आता मी जाहीर निषेध करतो आणि लवकरच करावा खूप मोठा आंदोलन झाला. कुठेतरी काँग्रेस ह्या कुठेतरी जे आता जे अमित शहा यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचं कुठेतरी राजकीय भांडवल करताना दिसून माझ्या हिशोबाने मी पण त्याला बोलणं किंवा ते आपलं ते एवढी ही नाही मर्यादा नाही. त्याच्यामुळे मी एवढं सांगू इच्छितो की त्याला भविष्यात त्याचे ज्या काही गोष्टी उद्रेक बघायला भेटत देशभरातून त्याच्यावर त्याला लक्षात येईल की ते काय बोलले. आता या ठिकाणी आपल्यासोबत ठाकरे गटाचे म्हणजे ठाकरे पक्षाचे शिवसेना ठाकरे पक्षाचे आपल्यासोबत शंभूराजे फरकडे तालुका अध्यक्ष आहेत युवा सेनेचे. या ठिकाणी आपण पाहिलं की जे आदित्य ठाकरे आहेत ते प्रामुख्याने यामध्ये लिडिंगला आहेत. त्यांनी खरं तर या वक्तव्याचा एक मोर्चा सांभाळलेला आहे आणि परभणीच्या घटनेचाही त्यांनी बऱ्यापैकी एक मोर्चा सांभाळलेला दिसून येतो. मुळात दोन्ही ज्या घटना आहेत त्या महाराष्ट्राच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने निंदनीय आहे. परभणीमध्ये जे बाबासाहेबांच्या हातातील संविधानाची प्रतिकृती होती याची विटंबना होणं असेल किंवा त्यानंतर त्या ठिकाणी सुरू असलेलं कोंबिंग ऑपरेशन त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना घरातून मोडून होत असलेली मारहाण हे पूर्णपणे एक दुर्दैवी असं चित्र त्या ठिकाणी दिसत होतं. कारण ती घटना घडल्यानंतर प्रशासनाने जी भूमिका घ्यायला पाहिजे होती दंगल नियंत्रण आणण्यासाठी किंवा ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी परंतु त्यांच्याकडून कुठलीही त्या ठिकाणी अशी दखल घेण्यात आली नाही. दुसरी गोष्ट की अमित शहाचं संपूर्ण वक्तव्य मी बघितलेलं नाही परंतु मोबाईलवर जे येते त्यांचं राज्यसभेतलं भाषण ते तुम्ही आता काही लोक आंबेडकर 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 आता जप करत आहेत. त्याऐवजी जर त्यांनी एखाद्या देवाचा जप केला असता तर त्यांना 7 जन्म स्वर्गात जागा मिळाली असती. म्हणजे कुठंतरी एक या महाराष्ट्रातील जनतेचा आव्हान करण्याची मला वाटतं त्यांनी ती संधी त्यातून निवडलेली आहे. कारण बाबासाहेबांची तुलना कुठेही होऊ शकत नाही. एक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणून देशभर त्यांचा उल्लेख आहे. फक्त संविधान लिहिणे इतक्या पुरतेच बाबासाहेब मर्यादित नाही तर बाबासाहेबांनी देशासाठी अनेक जी मूल्य आहेत जी फाळणीच्या वेळेची असतील कृषी संदर्भात असतील स्त्रियांसाठी जे धोरण असतील असं बरंच कार्य बाबासाहेबांनी केलेले आहे. आणि अशा महान व्यक्तिमत्वाबरोबर बोलत असताना अमित शहानी हे वक्तव्य करायला नको होतं. त्याची देवाशी तुलना करायला नको होती. या घटनेचे कुठेतरी तीव्र पडसाद उमटायला पाहिजे होते. आज तुम्ही ही चर्चासत्र घडवून आणले त्याबद्दल मी तुमच्या संघर्ष सर्व टीमचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आता तुम्ही RPI आणि अजित पवार गटाची सुद्धा भूमिका या ठिकाणी घेतल्या. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अण्णांनी समाजाच्या बाजू मांडली निषेध केला. त्याचबरोबर हनुमंत मांढरे पाटील यांनी सुद्धा निषेध केला. त्यांचंही मी अभिनंदन करतो. परंतु एरवी दलित समाजाविषयी असो किंवा बाबासाहेबांविषयी असो ज्यावेळेस कुठे एखादी जरी घटना घडली तरी RPI संपूर्ण देशात राज्यात आवाज उठवत होते. आणि आज
नेमकी आठवले साहेबांची काय कोंडी झाली की त्यांना अमित शहाच्या वक्तव्यावर पांघरून घालावं लागलं. खरं तर ही दुर्दैव म्हणावं लागेल की असे सत्यते खरं तर त्यांनी थेट इशारा द्यायला पाहिजे होता अमित शहाला की तुम्ही माफी मागा अन्यथा आम्ही सत्तेतून बाहेर पडू. त्याचबरोबर अजित पवार गटाने सुद्धा या ह्याच्यावर जे रोखोक ओळखले जातात अजितदादा कुठल्याही वक्तव्यावर ते बोलतात. कारण योगीवर त्यांनी टीका केली होती की योगी आमच्याकडे चालणार नाही, आमचा हा महाराष्ट्र सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे. अमित शहाच्या बाबतीत या वक्तव्याचा निषेध करण्याचं अजित पवारांनी सुद्धा धाडस दाखवलं नाही. माझं या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे की त्यांनी या वक्तव्यावर पांघरून घालण्याऐवजी संपूर्ण देशाचा जो आवाज आहे, जो या देशाचा अवमान झालेला आहे, याच्यात सुद्धा सूर मिसळून या पक्षात अमित शहाना जाब विचारला पाहिजे, त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. आणि करमाळा तालुका युवा सेनेच्या वतीने सुद्धा मी या घटनेचा निषेध करतो. त्याचबरोबर आता तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रात आलेलं सरकार हे ईव्हीएम सरकार म्हणून ओळखलं जाऊ लागलं. जरी यांनी जनमताचा रेटा सांगत असले तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य लोकांना सुद्धा प्रश्न की आम्ही टाकलेलं मत नेमकं गेलं कुठं. त्याच्यामुळे ही लक्ष विचलित करण्यासाठी या अशा प्रकारचे वेगळे काहीतरी षडयंत्र या महाराष्ट्रात रचले जायला लागलेले आहे. लक्ष वळवण्याचा हा प्रकार सुरू आहे. तुम्ही हे दोन मुद्दे घेतले, त्याचबरोबर बीड मधला जो मुद्दा आज महाराष्ट्रात तापलेला आहे संतोष देशमुख हत्याकांडाचा, तो सुद्धा विषय तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता. आज त्या ठिकाणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं की हा जातीवादाचा विषय नाही, कारण त्याच्यातून मी काही जातीवाद पसरवायचं सोशल मीडियावरून चालू आहे. पण त्यांनी त्याच्या बंधूंनी जे सांगितलं ते वाक्य महत्वाचं होतं की आमची संपूर्ण जमीन मांजारी समाज कसते आणि त्यांनी पिकवलेलं धान्य आम्ही खातो, त्यामुळे इथं जातीवादाचा विषय नाही. विषय आलाय तो फक्त माणुसकीचा. आणि ज्या पूर्व पद्धतीने त्या सरपंचाची हत्या केली, तो सरपंच कुठल्याही म्हणजे मी जे ऐकलंय सोशल मीडियावर कुठल्याही पार्टीला पक्षाला तो अटॅच नव्हता. त्या गावासाठी त्यांनी अत्यंत चांगलं काम केले. 1.5 कोटीची त्या गावाला त्यांनी आणि गावातील त्या आवदा कंपनी जी आहे ज्या आपण त्या करतो त्याची ती यशवंत सिन्हा कोण त्यांची ती कंपनी असं सुरेश दसांच्या बातम्या तुम्ही ऐकलंय. त्या कंपनीवर एक दलित समाजातील वॉचमन त्या ठिकाणी होता आणि सुरुवातीला ह्यांनी त्या खंडणीचा काहीतरी तो प्रकार घडलेला होता आणि ती कंपनी बंद करायसाठी त्यांचे काही गुंड त्या ठिकाणी गेले आणि त्या वॉचमनला मारहाण करत असताना त्या ठिकाणी गेला की बाबा मारू नका. त्यावेळेस त्या सरपंचाने काही त्याचे त्या ठिकाणी शूटिंग केलं किंवा त्याची पण बाचाबाची झाली. त्यानंतर बीडच्या पोलीस स्टेशन मध्ये हे सगळेजण गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी त्याचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. दुसरी गोष्ट खंडणीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. केवळ एक साधी एकशी त्या ठिकाणी नोंदवली गेली आणि त्या घटनेतील आरोपी आणि त्या ठिकाणचे PSI हे सगळेजण एका हॉटेलमध्ये चहा पित असलेला सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सरपंचाचं अपहरण करून अतिशय क्रूर पद्धतीने त्याची अमानुष पद्धतीने हत्या केली. तो कुठल्या समाजाचा किंवा असा एक समाज राहिला नसेल की त्या हत्येने तो खळबळला नाही. एक प्रकारची दहशत बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यात जी नावं येत आहेत ते आज आपण बघत आहोत की विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्याच्यातील प्रमुख आरोपीचं नाव घ्यायला सुद्धा आमदाराचं सुद्धा पूर्णपणे धाडस होत नाही. इतकी मोठी दहशत त्या ठिकाणी बसवली आहे. काल तुम्ही कल्याणमध्ये बघितलं असेल की एक अमराठी मंत्रालयातला कर्मचारी त्याने तुम्हाला सांगतो मराठी माणसांना त्या ठिकाणी बेदम मारहाण केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सारे मटन मच्छी खाणारे काहीच्या लायकीचे नाही, तुमच्यासारखे अनेक मराठी माझ्या समोर झाडू मारतात. म्हणजे हे सरकार आल्यापासून असे काही मुद्दे यायला लागले जे ईव्हीएम वरून दुर्लक्ष करायचं, जे मूळ मुद्दे त्यावरून दुर्लक्ष करायचं आणि जातीवादाचे मराठी अमराठी असे वाद लावण्याचं काम त्या ठिकाणी कुठेतरी केलं जातंय आणि महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. या सर्व घटनेचा मी युवा सेनेच्या वतीनं तीव्र निषेध करतो. आता आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे हे जॉईन झालेले आहेत. त्याचप्रमाणे काही वेळापूर्वी आपले या ठिकाणी आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हे आपल्यासोबत या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार. तर पुढे या आताच्या संपूर्ण या विषयाच्या आताच्या चर्चेमध्ये जो विषय झालेला आहे तो आताच जे शंभूराजे फरतडे आहेत यांनी मसाजूर
घटनेचा निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे अमित शहा यांच्या वक्तव्याचा सुद्धा या ठिकाणी निषेध केला. त्याचप्रमाणे जे परभणी येथे जे काय तिथे कोम्बिंग ऑपरेशन झालं असेल किंवा संविधानशील पाठी तोडफोड झाली असेल त्याचा निषेध करत असताना सत्तेमधील जे घटक पक्ष असतील किंवा इतर जे काय त्यांच्या जे भूमिका असतील त्याच्यावर त्यांनी ताशेरे बोललेले आहे. त्या सर्वच घटनांकडे आपण कशा प्रकारे आज या ठिकाणी मसाजोग प्रकरण अत्यंत निर्दयीपणे या ठिकाणी ती घटना घडलेली आहे. त्या घटनेचा आम्ही सुद्धा सर्वजण निषेध करतो. अमानवीय हत्या या ठिकाणी झालेली आहे आणि जो कोणी हत्या केली असेल त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे ती मागणी शिवसेनेने या ठिकाणी केलेली आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे यात कुणी जरी दोषी असला मंत्री जरी असेल तर त्याला सोडणार नाही अशी भूमिका देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेले की ही घटना आम्हाला मान्य नाही, अमान्य आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि जो कोणी असेल त्याला पाठी राखा घालणारा मंत्री जरी असेल तर त्याला सुद्धा फाशीची शिक्षा देण्यापर्यंत सरकार काम करणार आहे. ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी त्या देशमुख कुटुंबाच्या मागे आमची शिवसेना आहे आणि अशी हत्या अशा घटना पुन्हा महाराष्ट्रात झाल्या नाही पाहिजे यासाठी सुद्धा हे सरकार गांभीर्याने दखल घेणार कुठली शंका नाही. परभणीच्या संदर्भात सुद्धा अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्या संदर्भात तिथल्या पोलिसांना अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचं काम या ठिकाणी शासनाने केलेलं आहे. त्या घटनेत सुद्धा शासनाने गंभीरतेने त्या ठिकाणी दखल घेऊन खऱ्या अर्थाने जातीय सलोखा ठेवण्याचं काम या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. मुळात हा जो प्रश्न आहे की ईव्हीएमचा विषय काढला, जनतेने यांना स्पष्ट नाकारलेले. त्यांची जागा उद्धव ठाकरेला या जनतेने दाखवली, ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या बापाच्या विषयाची गद्दारी केली. आता नाचता येणं अंगण वाकडा अशा प्रकारची भूमिका त्यांची झालेली आणि ती ईव्हीएमवर या ठिकाणी सांगतात. ईव्हीएमवर या ठिकाणी त्यांचं असं तर त्यांच्या 20 आमदारांनी राजीनामा द्यावा. लोकसभेला एवढे शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम दोषी नव्हतं का? नाचता येणार अंगण वाकडा अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेची झालेली आहे आणि एकंदर वैफल्यग्रस्त ते झालेले आहेत. ज्यांना स्वतःच्या वडिलांचे विचार टिकवता आले नाही, स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही आणि ज्या ठिकाणी त्यांनी जर पक्षात घेतली जे माणसं बघितले ती सुषमा अंधारीताई असतील तर त्या वाचाळवीरांनी यांची शिवसेना संपवली, संजय राऊतांनी शिवसेना संपवली आणि या ठिकाणी बाहेर यायचं, अमित शहा साहेबांवर टीका करायची, त्यांच्यावर टीका करायची, अंधारात जाऊन दोषात त्यांच्या पाया पडतात. काल देवेंद्र फडणवीस साहेबांसंदर्भात काय या ठिकाणी काय अमित शहाच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहे? अमित शहाच्या अमित शहा शिंदेनी अमित शहाचा निषेध का केला नाही? अमित शहा यांच्या पर्यास या ठिकाणी केलेला आहे. आदरणीय फडणवीस यांनी त्या परभणी बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करतो त्याला देवेंद्र फडणवीसांनी मानसिक संतुलन बिघडलेला तो व्यक्ती होता, मनोरुग्ण होता अशा प्रकारची सर्व विधान भवनात केलेली आहे. एकनाथ शिंदेनी का निषेध केला नाही? काल ते रेशीम बागेत जाऊन म्हणले की मी शिवसेनेच्या आधी मूळचा संघाचा आहे. संघाच्या विचारात असलेला हा एकनाथ शिंदे याने अगोदर दिशाभूल केली की मी निष्ठावंत सैनिक आहे, पण काल त्याच्या तोंडून खरं वाक्य बाहेर पडलं की मी सर्वात आधी मी संघाचा कार्यकर्ता आहे, हे उघड झालेलं आहे. त्याच्यामुळे बाळासाहेबांचा विचार करण्याचा मुद्दा येत नाही. उद्धव साहेबांनी वडिलांशी गद्दारी केली नाही, उलट खाल्ल्या मिठाला हा लाथ मारणारा निघाला, गद्दार निघाला. जनता ह्याचा हिशोब नक्की करेल, वेळ जाईल. आजचं आलेलं सरकार हे 100% ईव्हीएमच्या निर्णयावरच आलेला आहे. हा देशभराचा आरोप आहे. देशातून ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले त्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते सुद्धा वैफल्यग्रस्त झाले. सांगितलं सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जर आपण इतिहास तपासला त्यांनी सुद्धा RSSचं समर्थनच केलेलं आहे आणि आदरणीय
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सर्वांनाच आदर आहे. आपण जर इतिहास बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात जास्त त्रास देण्याचं काम अमित शहा साहेबांनी सांगितले माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार आहे, ज्यांनी 2 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला, त्यांना केंद्रात मंत्री होऊ दिलं नाही, ही काँग्रेस पार्टी ज्यांना संविधान मान्य नाही. ज्यावेळेस आपण त्याचा संविधानाचं बघितलं आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं हे काँग्रेसवाल्यांना सुद्धा मान्य नव्हतं. अशाच त्यावेळेची परिस्थिती होती आणि त्यावेळेस 2 वेळा त्यांना पराभूत करण्याचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेसच्याच मनात प्रचंड तिरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आहे. उलट या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान दिन साजरा केला. संविधानाच्या ताकदीवर संविधान आहे म्हणून एक रिक्षावाला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, चहावाला देशाचा पंतप्रधान झाला आणि संविधान बचाव देश बचाव ही भूमिका आमची आहे. दादा आपलं सगळं सर्व मुद्दे बरोबर आहे. फक्त विषय हा आहे की अमित शहा यांनी जे केलेलं वक्तव्य आहे ते त्यांनी जे म्हटलेलं वक्तव्य आहे ते त्यांचंच आहे. यात तरी बदल नाही. बरं, त्यांचा जेवढा मुद्दा कट करून दाखवला जातोय तो तरी त्यांचाच आहे. यात तरी काय बदल नाही. त्याविषयी आपण नेमकी आपली काय भूमिका आहे? आदरणीय अमितजी शहा साहेबांनी सांगितली माझ्या विधानाचा विपर्यास केलेला आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्याबद्दल संविधान आहे, संविधान रॅली काढतो, सगळ्या गोष्टी, संविधान दिन साजरा केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाला आदर आहे. पण आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने डॉक्टर आंबेडकर साहेबांचे विचार मानायचे नाही, मात्र आम्ही मानत आहोत असं दाखवण्याचा जो बेबनाव काही लोक करतात त्यांचा पर्दाफाश सुद्धा या ठिकाणी झाला पाहिजे ना. आता आपल्यासोबत या ठिकाणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष उत्तर कांबळे आहेत. आपण हे सर्व आताची सर्व चर्चा आपण ऐकत आहात. आपण स्वतः परभणी या ठिकाणी सुद्धा गेलो होता. अमित शहा यांच्याविषयी त्यांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात निषेधाचं निवेदन स्वाधीन होतं. काय त्या सर्व घटना? सर्वप्रथम जी परभणी झालेली घटना आहे ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला कारणीपासून आहे. त्या ठिकाणी मी काल परवाच आपल्याला सांगितलं होतं पत्रकारांना ती घटना पोलिसांनीच केली. जे काही गुंड आले होते ते पोलिसांनीच आले होते. त्याच्या पाठीमागे RSS काही बजरंग लोक होते. कारण मी तिथे गेल्याच्या नंतर मी काही ग्राउंडला गेलो नाही, मी त्याचा स्थानिक कार्यकर्ते मिसळलेला आहे. त्या जखमीचे लोक आहेत त्यांच्याशी विचारपूस केली आहे. ज्या महिलेला एवढं बेदमपणे मारहाण करण्यात आलं होतं, त्या महिलेला एवढं बेदमपणे मारहाण केली, पोलिस तिच्या पायांवरती उभा राहिले, वच्छलाबाई मानवतीच्या, आणि मग तिला एवढी बेदम मारहाण केली. संविधानाला विश्वास दिला म्हणजे त्यांनी संविधान फोडले म्हणजे असं काय त्यांनी पाप केले. त्यामुळे तुम्ही आणि देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितले की तो मनोरुग्ण आहे आणि परत तेच सांगतात की त्याला पश्चाताप होतो. मनोरुग्णाला कुठे पश्चाताप होतो का? मनोरुग्णाला पश्चाताप होतो का? देवेंद्र फडणवीस म्हणतात तो मनोरुग्ण आहे आणि त्याला ह्या गोष्टीचा पश्चाताप होतो. मग आता मनोरुग्णाला पश्चाताप होत नसतो ना. मग तो मनोरुग्ण होता, त्याला मनोरुग्ण ठरवण्यात आलं. त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोणीतरी मोठा व्यक्ती आहे. तो लपवण्यासाठी, तो थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कृत्य केलेलं आहे. आणि त्यात त्यांनी जो काल विधिमंडळात अशोक गोरवाड नावाचा जातीवादी PI निलंबित, चौकशी होईपर्यंत निलंबित. फक्त अशोक गोरवाडच का, ज्यांनी तोडफोड केली, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले असेल. पोलिस जिथं बाबासाहेबांची सही आहे त्या रिक्षावरती, तिथं त्या मोटरसायकलवरती पोलीस सगळं तोडफोड करताना दिसत आहे. त्यांनी एवढी तोडफोड केली, दंगल फॉर्मपेक्षा जास्त तोडफोड पोलिसांनी केली. त्या ठिकाणी आपण जाऊन बघा. आणि मग तिथं देवेंद्र फडणवीसांनी त्याला ते ठरवलं का मनोरुग्ण, तो मनोरुग्ण नव्हता, त्याच्या पाठीमागून वेगळा मास्टर माइंड आहे. हे कुठंतरी कृत्य झाकायचं आणि त्या गोरवाडला निलंबित करणे. गोरवाड बरोबर तो शरद मरे आहे, तो स्थानिक PI आहे मोंढा पोलीस स्टेशनचा, शरद मरे आहे आणि उपनिरीक्षक तो तुर्नूर आहे. त्या तिघांनी मिळून त्या महिलेला एवढी बेदम मारहाण केलेली आहे. तिचा अवयव कुठलाही व्यवस्थित राहिलेला नाही, पूर्णपणे असे काळ अंग झालेले आहे. तिला एवढं बेदम मारहाण केलेली वच्छलाबाई मानवते. जे ते लोक जातात ते वच्छलाबाई मानवतेंनाच भेट घेतात. तुझ्यात आंबेडकर गेले, बाळासाहेब आंबेडकर गेले, मी होतो, माझ्याबरोबर दीपक केदार होते, वैभव दादा किती होते, बरेचसे लोक, राहुल दादा होते. हे सगळे आंबेडकर चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन आले, सगळ्यांना भेटून आले. पण याच्या पाठीमागं खूप मोठं षडयंत्र आहे. आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत अमरावती तशीच घटना एक घडली. अमरावतीत बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर असे मोठमोठे त्रिशूळ ठेवण्यात आले. मग कुठंतरी ह्या
देशात ना अराजकता माजवण्याचं काम RSS करते, त्याच्या पाठोपाठ भाजप करते आणि भाजप हे देशासाठी काम करते. भाजपचे एखादं विधायक काम सांगा, काहीच काम नाही. आता आपण अमित शहाच्या वक्तव्यानुसार अमित शहा जे आहेत ना, अमित शहाने वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. बाबासाहेबांबरोबर एकतरी उल्लेख करणं किंवा सारखं बाबासाहेब आम्हाला 33 कोटीपेक्षा जास्त बाबासाहेब महत्वाचे वाटतात ना. आम्हाला पाणी सुद्धा संघर्ष करा. ज्यावेळेस आम्हाला पाणी प्यायचं होतं ना, ते पण आम्ही संघर्षातूनच पाणी पिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला आम्ही संघर्ष केलेला आहे. मग आम्हाला बाबासाहेब आम्हाला देवापेक्षा मान वाटतात ना. मग आम्ही 100 वेळा म्हणू काय 500 वेळा म्हणू काय, मग ते ठरवणारे तुम्ही कोण? मग तुम्ही घ्या ना, 10 वेळा देवाचं नाव घ्या, 700 वेळा तुम्हाला स्वर्ग लिखू द्या, जावा ना, तुम्ही घ्या. मग मला एकच सांगायचं की 10 स्वर्गाचं देवाचं नाव घेऊन जर स्वर्ग मिळत असतं, हे साधू योगी वेगी हे सगळे कशाला राजनीतीत आले? बसून तिकडे मठात जाऊन मग करून ते कुठं आलेत? विधान भवनात आलेत, लोकसभेत आलेत, राज्यसभेत आले. हे साधू कशाला आले तिथं? साधूंना तर देवाचं एवढं त्यांना तुंतून वाजवायचे ना, मग देवाचं गुणगान गाऊन त्यांनी मठातच बसायचं, की लोकसभेत यायचंच नाही ना. मग एकीकडे सांगायचं देवाचं नाव घेतात 7 वर्ष स्वर्ग येणार, यात कुठे स्वर्ग मिळतो? तुम्ही कशाला येत आहे? तुम्ही मठातच बसा ना. नाशिरभाई, तुम्ही पहिल्यापासून सर्व चर्चेमध्ये आहात. त्या चर्चेत आता आपण पाहिलं तर अमित शहाच्या वक्तव्याचा असेल, परत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला बीडचे मस्साजोगचे सरपंच त्यांच्या हत्येविषयीचा तो एक विषय निघाला. ईव्हीएमचा आपला चर्चेचा विषय नव्हता, पण त्याच्यावरही काही प्रमाणात चर्चा झाली आणि परभणीच्या विषयावर चर्चा झाली. त्या सर्वच वक्तव्यावर कशा प्रकारे पाहताय? कारण की काँग्रेस या ठिकाणी कुठेतरी राजकीय भांडवल करते का, किंवा अमित शहा यांच्या वक्तव्याचा प्रयास केला जातोय का, किंवा परभणीचं जे प्रकरण आहे त्या परभणीच्या प्रकरणात नेमकं आता ज्या प्रकारे उत्तरेश्वर कांबळे यांनी सांगितलं की ज्यादा तोडफोडी पोलिसांनीच केलेली आहे आणि ती पूर्वनियोजित कट होता, अशा प्रकारे सांगितलं. काय सांगाल याचं उदाहरण? मुळात कसं झालं, आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. सगळ्याच पक्षांना ते ओळख होतोय. सगळ्याच जे आपले जे थोर पुरुष आहेत ते एक अर्थाने खरं देवच आहे सगळे. त्याच्यामुळं त्यांच्यावर सुद्धा शंका घेणं ही खरं राजनीती असं म्हणतात. बाबासाहेब फक्त घटनाच लिहिले नाही, बाबासाहेब पत्रकार होते, बाबासाहेब इंजिनियर होते, म्हणजे अन्य अनेक धरणं सुद्धा बाबासाहेबांनी बांधलेले आहेत. म्हणजे या देशामध्ये बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आणि मुळात हे जे वक्तव्य जे होतं, आता जी परवा जी लोकसभेमध्ये जी चर्चा झाली ते संविधानावर चर्चा आहे आणि ती शासनानेच घडवून आणलेली होती. कारण लोकसभेच्या सगळ्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्या संविधानाला घेऊनच झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाला फार मोठी किंमत मोजावी लागली. त्याच्यामुळे त्यांची चर्चा चालू असताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह चर्चा झाली तिथं, परंतु सारखा तोच विषय काढल्या गेल्यामुळं हे आणि अन्य अनेक तुम्ही आता सांगितलं परभणीचा विषय, त्याचबरोबर देशात झालेला जाती दंगली, अन्य अनेक विषय असे असल्यामुळं कुठेतरी हे लक्ष विचलित करायचं. आताच मला वाटतं एक बोलला म्हणजे छेडलं, हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. यामध्ये दुसरा एक मुद्दा असा आहे की ज्यावेळेस अमित शहा यांचं जर संपूर्ण भाषण जर ऐकलं किंवा त्यांनी जे संसदेमध्ये जे संविधानावर जे काँग्रेसवर टीका टिप्पणी करत असताना त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या 75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कशा प्रकारे अधोगती केली किंवा संविधानामध्ये कशा प्रकारे तोडफोड केली किंवा चुकीच्या प्रकारे घटनाबदल केली हे त्यांनी सांगितलं. परंतु त्यामध्ये ज्यादा तर त्यांची जी विधानं होती ते नेहरूंना कमी दाखवून बाबासाहेबांना वरचढ दाखवायचं होतं. त्याच याच कुठेतरी नादामध्ये ते कुठेतरी घसरले असं वाटतंय. आता कसं असतं बरं, त्यांनी बोलता तो विषय तिथपर्यंत लिहा आणि लिहिल्यानंतर मला काय म्हणायचं, शेवटी माणूस बोलल्यानंतर माफी मागायला काय अडचण, बोलण्याच्या ओघात बोलून घे बोलले, पण जो मुक्त माणूस असतो म्हणजे मला काय त्यांच्यावर टीका करायला नसते, ते आपली काय पात्रता नाही. महापुरुषा बोलल्यानंतर पात्रता बघायची. देशाचे गृहमंत्री ऐका, बोलताना सुद्धा माणसाने थोडं विचार करून बोलायला पाहिजे. आता महेश चिवटे म्हणले की ते विपर्यास झाला त्यांच्या वाक्याचा, असू शकेल, तसंही नाही, परंतु माफी मागायला काय अडचण आहे देशाची.
किंवा हे झालेला प्रकार माझ्याकडून अनावर आलेला झाला, तुम्ही याचा बऱ्याच पत्रकारांनी केला. परंतु देशाची संविधानाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 100 वेळा माफी मागता येईल, पण ही जी बुजगावणी आहे त्यांची माफी काँग्रेस माफी त्यांचं स्टेटमेंट सुद्धा नाही ना ह्या बाबतीत काय. आणि संविधानाच्या बाबतीत जर गेल्या नाही ना जनतेला माफी माहिती नाही, आणि कुठेतरी असं नाहीये त्यांना, आणि 2-4 दिवसानंतर त्यांना आणि दुसरं कोणतरी त्यांना मनोरुग्ण ठरवेल, कारण ही पद्धत आहे की मोकळे होते. परंतु यामध्ये दादा जे मुख्यमंत्री आपलं देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी, हे सुद्धा कुठेतरी अमित शहाच्या बचावासाठी उतरलेले आहेत. त्यांची ट्विट जर पाहिले आपण तर ते ट्विट सुद्धा म्हणजे अमित शहाच्या वक्तव्याचं कुठेतरी चुकीच्या पद्धतीने तोडफोड केलेली आहे. म्हणजे आणि विपर्यास केलाय ही तर 100% खरं आहे ना. आज आपण न्यूज चॅनलला सगळ्या बघतो, अर्ध्या तासाचं भाषण दाखवत नाही, शेवटचं तो वाक्य दाखवत, त्यातला मतितार्थ काय, ते मांडण्याची भूमिका काय होती, त्याचा मागचा अर्थ काय, ते तेवढे बाबासाहेबांना मानतात का नाही, या सगळ्या गोष्टीत ना. पण त्यांनी कुठल्या स्टेजला ते भाषण केलं होतं, शेवट करताना काय केलं, आणि त्यांना जो बोलण्याचा उद्योग जो टीका केली होती ती कुणावर केली होती, की जी बाबासाहेबांचं आज कावळा आणायला लागले. आपण म्हणतो ना पुतनावंशीचं आव्हान आणायला लागले. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान सन्मान देण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतात, अमित शहा साहेब करतात. संविधान दिन या ठिकाणी साजरा व्हायला लागलेला आहे, आणि या संविधानामुळे आपण सांगायचं मुलं वेळ पुरणार नाही. तर काँग्रेसचं तुम्ही म्हणला संविधानाच्या जेव्हा काँग्रेस तरी पार्टी चालली का, ज्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल या देशाचे पंतप्रधान झाले असते, संविधान त्यांनी बाजूला गुंडळून ठेवलं गांधीकरांनी, त्यांच्या मर्जीतला माणूस करण्यासाठी त्या ठिकाणी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना अनेक चांगले देशाच्या बाजू मांडल्या होत्या, त्या सुद्धा काँग्रेसने त्या ठिकाणी काढण्याचं काम केलं. अनेक या ठिकाणी विषय आहे, पण मूळ विषय असा की अमित शहा साहेबांनी आज संविधानावर चर्चा इतके दिवस काँग्रेसने केली का लोकसभेत, आज भारतीय जनता पार्टीने आणलेलं संविधान दिन साजरा करायला लागले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय जनता पार्टी मानत नाही, शिवसेना मानत नाही, असा प्रकार काँग्रेसवाल्यांनी करू नये ना. आता ज्या प्रकारे आपण सांगताय की तो प्रचार केला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे संविधान लिहिलं गेलेलं आहे ते संविधान सर्व धर्म समभाव ह्या निकषावर लिहिलं गेलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जर आता आपण पाहिलं की कधीच बाबासाहेबांच्या त्या संविधानामध्ये सुद्धा हिंदुत्वाचा विषय नाहीये, परंतु आता जे संसदेमध्ये जे आहे ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कुठेतरी बोललं जात आहे. देशाची फाळणी होताना तर तो तेव्हापासून इतिहास बघितला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती, कशा पद्धतीने फाळणी व्हायला पाहिजे होती. तर आपण संशोधक वाचन करतो, तो विषय वेगळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेने त्यांच्या विचारांनी देशाची फाळणी झाली असती तर हा एवढा विषय पुढे आलाच नसता. तो परत अजून त्याचा विपर्यास मी माझ्या बोलण्यात तो टाळण्यापेक्षा आज सध्या काय चाललेलं आहे, खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला माझ्या माहितीप्रमाणे देशातला एक सुद्धा माणूस असा नाही की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही. प्रत्येकाच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आणि अभिमान आहे. आमच्या सुरका माणसाला ओबीसीला सुद्धा आमचा सुद्धा विचार त्यावेळेस त्यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान न्याय दिला. आज माझे मित्र उत्तरेश्वर कांबळे म्हणाले की महाराजांनी मठात बसावं. महाराज ही हिंदू संस्कृती आहे आणि हिंदू संस्कृतीवर हा हिंदुस्थान जिवंत आहे. आणि संविधानाने अधिकार दिलाय की महाराज जरी असला तरी निवडणुकीला उभा राहता येतं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वांना महाराज असो, आणि बाबासाहेबांनी असं कधीच कुठल्या धर्माला द्वेष द्या, कुणाचा राग करा असं सांगितलं नाही. सगळ्याला मिळून मिसळून जाण्याचं तत्व घेतलं. कुठल्या त्या तत्वाला मोदी साहेब म्हणतात तुम्ही म्हणले मठात जाऊन महाराजांनी बसावं, असं कसं मठात जाऊन बसतील महाराज? अहो, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय. हिंदू संस्कृती आहे. आपला मेळ देशच आपला देशाचं नावच हिंदुस्थान होतं. आज फाळणीच्या इतिहासावर तुम्ही वेगळी चर्चा, मी तर असं विनंती करत की फाळणीच्या इतिहासावर सगळे पत्रकार असेल, विश्लेषक असेल,
त्या फाळणीच्या विषयावरती पुस्तक आपण वाचावी. देशाच्या स्वातंत्र्यात कुणाकुणाचा किती सहभाग होता विषय घ्या. काँग्रेसचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या चळवळीत होते. त्यांनी तुमचा विषय सांगतो ना, देश स्वतंत्र झाले काँग्रेस बरखास्त करून टाका अशा प्रकारचं धोरण ठरलं होतं. काँग्रेसच्या जडणघडीत काँग्रेस जरी नाव बॅनर पुढे असेल, जे आज RSS मध्ये काम करणारी कार्यकर्ते चळवळीची ती काँग्रेसमध्येच होती ना. सरदार वल्लभभाई पाटील हिंदुत्ववादी विचाराचे ते काँग्रेसच काम करत होते. आज RSS म्हणू नका, RSSचं नाव नसेल तर सगळ्याच मिळून टोटल वर्ल्ड देशात आपण जी इंग्रजांना हाकवण्यासाठी चळवळ उभा केली त्याला एक नाव दिलं होतं काँग्रेस. आणि इलेक्शन झाल्यानंतर काँग्रेस बरखास्त करावी अशा प्रकारचं ठरलं होतं. आज या ठिकाणी आपण आज चालू काळी जर घेतलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आपण पुढल्या पिढीत सुद्धा जर बघितलं, आदरणीय रामदासजी आठवले साहेब असतील, त्यांचं घर खाली कशा पद्धतीने केलं, आपण या सगळ्या गोष्टी बघतोय ना. अनेक ठिकाणी दंगली होतात, काय होतात. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील, आज ही हिंदू संस्कृती आहे. कुठल्या संस्कृतीला आपण विरोध करतोय का? आज आपण बांगलादेशमध्ये एवढं सगळं चाललंय, आपल्या हिंदुस्थानात काय असं होतंय का? आपल्या महाराष्ट्रात काय होतंय का? आपल्याला सांगायचं आपला जे मुद्दा आहे का नाही की एवढा प्रोपोगंडा करायचा आणि आम्हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हालाच अभिमान आहे असं दाखवायचा जो प्रयत्न त्या काँग्रेसवाल्यांनी चालू केलाय त्याला आमचा विरोध आहे. आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही आधी लोकसभेत माफी मागा की काँग्रेसनी 2 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, तो जो अपमान संविधानाला अधिकार दिलेला आहे. आणि मग कुठेतरी महाराजांनी मठात का जाऊन बसतो? मी महाराजांनी मठात का यासाठी म्हणतोय की आम्ही शहाजी काय म्हणले की बाबा एवढं 7 वेळा स्वर्ग मिळेल ना, मग का ते देवाचं जप करत नाहीत का? साधू देवाचा जपच करतात ना, जप नाम करतात ना. म्हणून मी म्हटलं की बाबा त्यांनी मठातच बसवलं, त्यांनी काय म्हणले होते, तेलेनी कुणबेनी संसदेत जाऊन काय त्यांनी काय केलं, मग ते तसं म्हणतात ना. मग एवढं वेळ तुम्ही बाबासाहेबांना देवाचं नाव घेतलं असं तुम्हाला स्वर्ग मिळाला असता. कोण देवाला? हा देश आता संविधानावरती चालतो. संविधानाने प्रत्येकाला मान्य करावं, मान्य करावं की आता निवडणुकामध्ये बघा ना, संविधानाने आणि महाराष्ट्रातल्या जनतेने घराणीशाही बऱ्यापैकी संपवलेली आहे. मला काय म्हणायचं, 288 पैकी 210 आमदार घराणीशाहीतनं साहेब निवडून आले. तरी पण बापाचा पोरगा पोराचा नातू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे माझ्यासारखा माणूस आहे माई पुढे बोलू शकतो. हा अधिकार मला दिलाय ना. एक करोडपती असेल, साधा प्रत्येकाला मताचा डॉक्टर बाबासाहेबांचं पूर्णपणे साहेबांचं सगळं ऐकलं तर काँग्रेस पार्टीच राहणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, पण आजच्या घटनेचा अनादर केला. मला एकच म्हणायचं, मणिपूर कुठं आहे? देशाबाहेर. बांगलादेश कुठं आहे? मग बांगलादेशच्या हिंदूसाठी इथं भारतात मोर्चा कसा तरी काढायचा. मला सांगा बरं, काय माहिती तुम्हाला त्यातली सांगा. कुठली? मणिपूरची. कसं मी काय मणिपूरचा विषय मला पूर्णपणे माहिती आहे. आंदोलन मी केलं होतं. आता मग दादाने सांगितलं की कुठेतरी काँग्रेसने याचा कुठेतरी प्रोपोगंडा केलेला आहे. काँग्रेसने जर तसं केलेलं असेल तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही बोललेल्या शब्दावर तुम्ही बाबासाहेबांची माफी मागितली, तुम्ही काय माफी होता? आम्ही माफी त्यांची 100 वेळा मागू. काँग्रेसवाल्यांची मागायची काय गरज आहे? काँग्रेसनी मागणी काँग्रेसवाल्यांनी माफी मागायची. आम्ही 2 वेळा बाबासाहेब डॉक्टरांचा आम्ही अपमान केला, त्यांना भारत रत्न देण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केली. जो इतिहास विसरतो, 25 वर्षाने आंदोलन केलं त्याच्यानं. हा जो इतिहास विसरतो करू शकत नाही. पहिला इतिहास आधी पुढे काढला पाहिजे. आता काय माहिती, आपण या मुद्द्यावर येत असताना कुठेतरी परभणीच्या विषयावर सुद्धा बोलतोय. तर त्या परभणीच्या विषयावर सुद्धा आपण सध्याचे नाशिक कबीर यांच्याकडनं परभणीच्या विषयी नेमकं तुमची काय प्रतिक्रिया आहे? परभणीच्या विषया संदर्भात
वेगवेगळे आडाखे तिथं मांडले जातात. कालच विधानसभेमध्ये फडणवीस साहेबांनी त्याचं विश्लेषण दिलेलं आणि ते तुम्ही जे म्हणले आता, सोमनाथ आभार सूर्यवंशी आहे. आहेत पूर्ण त्यांना त्या मुद्दांना कुठेतरी 10 लाख रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. परंतु जर ते जर आरोपी असतील तर आरोपीला 10 लाख रुपये देण्याचं काय कारण काय सांगतात? नाही, आता मुळात कसं आहे, एक संवेदन आणि त्या माणसाचा मृत्यू झाल्यामुळे त्यामध्ये शासन शेवटी एक सहानुभूती म्हणून रक्कम त्याला देण्यात आली. परंतु मुळात कसं आहे बरं का, त्या परभणीचं सुद्धा तिथं सुद्धा एक जुनीच खतखत बाहेर आली आणि तो मनोरोग जे म्हणले ना आपण सोमनाथ तर ते मेडिकल सर्टिफिकेट 12 वर्षापासून तो मनोरोग नाही 2012चं सर्टिफिकेट. ही वस्तुस्थिती म्हणजे त्याला डीप मध्ये जर गेलं तर. आणि त्यांनी अशी 2-3 कारणाने केली त्यांनी मनोरोगाची ह्याच्यात. परंतु झालेली घटना वाईटच आहे ती, त्याला काय कोणी समर्थन करणार नाही. कारण असं होणं हे एवढं शेवट सांगतो, परभणी घटना असेल, मस्साजोगची घटना असेल, अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. त्याचा परिणाम करमाळा तालुक्यातल्या वातावरणावर होऊ नये, आपण सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून करमाळ्यातले नाशिरबाईंनी सांगितलं की मातोश्री 12 वर्षापासून आहे. एखाद्या याला दगड मारला दगड मारतो, ती कोण मारा सांगतो दगड, एका चांगला माणूस मारा सांगतो दगड हाणतो तिथं. हे षडयंत्र रचूनच ती तोडण्याचं काम झालं ना तिथे परभणी सुद्धा. आणि बाबासाहेब असतात तुम्हाला सांगतो, अमित शहाच्या मनामध्ये पहिल्या पूर्वीपासून बाहेर निघलंच नाही. आणि काँग्रेसचा विषय बरं का, काँग्रेस बद्दल जे बोलायचं म्हणून 60 वर्षांमध्ये काँग्रेस संविधान माहिती होतं ना, हे आम्ही मान्य करू ना. 60 वर्षांनी काँग्रेस तर कुणाला काय माहिती दिले का? काँग्रेसने भरपूर अन्याय केला, बाबासाहेब केला जाईल. बाबासाहेब परभूती काँग्रेस केले 2 वेळा, काय 2 वेळा. काँग्रेस सुद्धा जेवढं जळतं घर आहे, काँग्रेस नंतर संघ जन्माला आला, संघाने ती पुन्हा परंपरा चालली. नंतर काँग्रेसच्या चळवळीत स्वातंत्र्य लढ्याची सगळी लोक काँग्रेस सुद्धा पहिला काँग्रेस जागेवर आहे. काँग्रेस ही जळतं विरोध बाबासाहेब पूर्वीच मान्य केलं होतं. काँग्रेस नंतर ही भाजप आलं, पण काँग्रेसला पण राग का आलाय, काँग्रेस सगळं बाहेर काढलं. त्याच्यामुळे काँग्रेसने आवाज उठवला. परभणीत काँग्रेसने आवाज उठवलाय ना. परभणीमध्ये काँग्रेसने आवाज उठवला का? कुठल्या पक्षामुळे एका जातीचं होतं का? ती सगळ्या जातीने इश्यूचा एकत्र व्यापार होतं. कुणी आंदोलन मोर्चे केली परभणीमध्ये? एकाने केलं नाही. मग इथं संविधान विषय ज्या अमित शहानी वक्तव्य केलं त्या टायमा सगळं पक्ष एकत्र आले. परभणीच्या विषयावर काय एकत्र आले नाहीत पक्ष? का त्यांना मुळात म्हणजे काय म्हणतो, वापर करायचा, राजकीय वापर प्रत्येकाला झाला. पॉलिटिक्स आहे का? रामदास आठवले साहेबांनी काय त्याच्या संदर्भात निवेदन केलं ऐकलं तुम्ही? अमित शहाची बाजू घेतली जाईल. आणि हेच जर दुसरा एखादा माणूस काँग्रेसचा जर बोलला असता तर काय प्रकार झाला? शिवसेना काँग्रेसवाले काय म्हणतात, घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य. तुम्ही घटनेचा आदर जर करत असता तर इथं घटना बाबासाहेबांची झाली, तिथं का तुम्ही आवाज उठवला नाही? या सगळ्याच्या घटनेनुसार आता चिंतेची म्हणले ना ती खूप महत्वाचं आहे बरं. सगळ्यात महत्वाचं कुठे काय जरी झालं कारण आपल्या भागात राजकीय मतभेद वेगळे, सामाजिक मतभेद वेगळे, पण इथं सामाजिक सर्व घटक टिकत असताना आपण सर्व एकत्र होतो. आपण सगळे सुज्ञ आहोत. तो प्रकार या ठिकाणी आपण आपल्या चर्चेला पूर्ण विराम देतो.